पलूस नगर परिषद निवडणूक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। पलूस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲडव्होकेट मयुरी गोंदिल यांच्या प्रचाराला वेग आला असून पक्षाचे युवासेना जिल्हाध्यक्ष विनायक गोंदिल हे प्रत्येक प्रभागात भेटी देत मतदारांशी संवाद साधत आहेत। यावेळी त्यांनी सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार निराशा साधत पलूसच्या विकास प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली। विनायक गोंदिल म्हणाले की कोरोना संकट काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलूस पिण्याची पाणी योजनेसाठी 37 कोटींचा निधी मंजूर केला होता। हा निर्णय विशेष बाब म्हणून घेण्यात आला होता, मात्र निधी मंजूर होऊनही गेल्या 4 वर्षात सत्ताधारी काँग्रेसला ही योजना पूर्ण करता आली नाही। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अपुऱ्या योजनेचे उद्घाटन करून लोकांची दिशाभूल करण्यात आली या असल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला। सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक विकास कामात अकार्यक्षमता, ढिसाळ नियोजन आणि आंधळा कारभार दिसून येत असल्याचे गोंदिल यांनी नमूद केले। महाविकास आघाडीचा भाग असूनही शिवसेनेला वारंवार दुय्यम वागणूक देण्यात आली, म्हणूनच 5ही प्रभागात सक्षम नगरसेवक उमेदवार उभे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नगराध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट सौ मयुरी गोंदिल यांना मैदानात उतरण्यात आले असून सर्व प्रभागात अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा विनायक गोंदिल यांनी व्यक्त केला। जनता सत्ताधाऱ्यांना वैतागली असून पलूस परिवर्तनासाठी सज्ज आहे। शिवसेना पक्षाला या निवडणुकीत निश्चितच चांगले यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जय महाराष्ट्र। मी ॲडव्होकेट मयुरा विनायक गोंदिल, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना पक्षाची नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार असून मला ही उमेदवारी दिल्याबद्दल मी पक्षाची आभारी आहे। आज उद्धव ठाकरे साहेबांनी 37 कोटीचा निधी पलूसला देऊन सुद्धा अजूनही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये, अजूनही त्यावर काहीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत। तसंच आज आपण बघत आहे की रस्त्यांची दुरवस्था असेल, गटारींची अवस्था असेल, त्यामुळे पसरणारे आजार असतील किंवा पाणी प्रश्न असेल किंवा लाईटचा प्रश्न असेल, आजही आपल्याकडे या साध्या मूलभूत गरजा सुद्धा पुरवल्या जात नाहीयेत। तर इतके दिवस झाले, 9 वर्ष झाली मागच्या सत्ताधाऱ्यांनी अजूनही काहीही केलेलं नाहीत आणि आज ते अजूनही म्हणतात की आम्ही तुम्हाला पाण्याचा प्रश्न सोडू, हे प्रश्न सोडू। तर आज तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा, आमच्या पक्षावरती विश्वास ठेवा आणि आम्हाला सहकार्य करा, आशीर्वाद द्या। एवढंच बोलते आणि थांबते। जय महाराष्ट्र।